दरम्यान संसदेमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये जखमी झालेल्या भाजप खासदार प्रताप सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही खासदारांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। तर संसदेमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये जखमी झालेल्या भाजप खासदार प्रताप सारंगी यांना आणि खासदार मुकेश राजपूत यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला आणि दोन्ही खासदारांच्या तब्येतीची या ठिकाणी विचारपूस केलेली आहे। राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप सारंगी यांनी केलेला आहे आणि याच धक्काबुक्कीमध्ये 2 खासदार जखमी झाल्याची माहिती समोर येतेय। दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना एक पत्र लिहिलेलं आहे आणि पत्र लिहून खरगेंना धक्काबुक्की झाल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे। धक्काबुक्कीमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याची खरगेंची तक्रार आहे आणि धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याच पत्राच्या मार्फत करण्यात आली आहे। तर एकीकडे आपण पाहतोय राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप हा भाजप खासदारांनी केलेला आहे। प्रताप सारंगी यांनी हा आरोप केला आणि त्यानंतर त्यांना आता त्यांच्यावर सध्या उपचार सुद्धा सुरू आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 खासदार जखमी झालेले असताना दुसरीकडे आता मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना एक महत्त्वाचं पत्र लिहिलंय। यामध्ये खरगेंनी धक्काबुक्की झाल्याची माहिती दिली आहे। धक्काबुक्कीमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे आणि धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा याच पत्राच्या मार्फत करण्यात आलेली आहे। एकीकडे काँग्रेसवर आणि खास करून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आलेला असतानाच त्यांच्यावर हे आरोप करण्यात आलेले असतानाच दुसरीकडे काँग्रेसनं आता हे पत्र लिहिलं आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना हे पत्र लिहिलंय।